आरोपीची बाजू मांडणाऱ्या वकिलावर 2022 मध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करणारे वकील विपुल दुशिंगवर सरकारी वकिलाची कॉलर पकडून मारहाणीचा गुन्हा नोंद आहे। 2022 मध्ये वडगाव मावळ न्यायालयात वकील दुशिंग एक केस लढत होते। यावेळी न्यायाधीशांसमोर सुनावणीची पुढची तारीख घेण्यावरून सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल सोबत त्यांचा वाद झाला। यानंतर चिडलेले वकील दुशिंग यांनी अग्रवाल यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली। या प्रकरणी दुशिंगसह इतर 2 वकिलांवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला। यावेळी न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिल्यानं दुशिंग यांची अटक टळली होती। तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी विपुल दुशिंग यांची सनद रद्द करावी अशी मागणी बार असोसिएशनकडे केलेली आहे। आपण बघूया त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे। वाटेल ते जे बोलला तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सचं समर्थन करताय का? म्हणजे नवऱ्याने जर कानाखाली मारलं तर त्याला छळ म्हणायचा का? हे तुमचं आर्ग्युमेंट, कोर्टातलं आर्ग्युमेंट। मला तातडीने पहिलं सांगायचंय की पुणे बार असोसिएशननी यांचा सनद रद्द करण्यासाठी मूव्ह केलं पाहिजे। अशा वकिलांची सनद रद्द करायला पाहिजे। पुण्यातील वैष्णवी हगवणीच्या मृत्यू प्रकरणी आता नृत्यांगना गौतमी